रामकृष्ण हरी. वारकरी बांधवांनो, विठ्ठल वाईबमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनातील सर्वात ऐतिहासिक आणि अमर अध्यायाकडे वाटचाल करणार आहोत. पण त्याआधी मागील भागात नेमकं काय घडलं याचा थोडक्यात आढावा घेऊया. मागील भागात आपण पाहिलं की पैठणच्या धर्मसभेत रेड्याच्या मुखातून वैदिक मंत्रांचा घोष झाल्यानंतर संपूर्ण सभागृह स्तब्ध झालं. काही क्षणांपूर्वी संत ज्ञानेश्वर महाराजांची परीक्षा घेणारे धर्मपंडित आता त्यांच्या तेजाने आणि गुरुकृपेने भारावून गेले होते. ज्यांनी त्यांचा अपमान केला होता तेच आता त्यांच्या चरणी नतमस्तक झाले. एका ज्येष्ठ विद्वानाने भावूक होत कबूल केलं, आम्ही तुमची परीक्षा घेत नव्हतो, आमचीच परीक्षा झाली. पण याच ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांचं मोठेपण दिसून आलं. त्यांनी लोकांवरती राग धरला नाही, कोणालाही दोष दिला नाही. उलट सर्वांना नम्रपणे नमस्कार करून म्हणाले, सत्याचा विजय झाला आहे, कोणाचाही पराभव झालेला नाही. याच एका वाक्यात त्यांच्या संतत्वाचं दर्शन घडतं. यानंतर संपूर्ण पैठण नगरीत त्या दिव्य घटनेची चर्चा सुरू झाली. ज्या 4 भावंडाकडे समाज संशयाने पाहत होता त्यांच्याच दर्शनासाठी आता लोकांची गर्दी होऊ लागली. विद्वान यांच्याशी वेद, उपनिषदे आणि भगवद्गीतेवरती चर्चा करू लागले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अत्यंत शांतपणे, प्रेमाने आणि कोणताही अहंकार न बाळगता दिलं. ते नेहमी म्हणत, वादातून अहंकार वाढतो पण संवादातून ज्ञान वाढतं. वारकरी बांधवांनो, पैठणमधील हा विजय एखाद्या व्यक्तीचा नव्हता, तो मानवतेचा विजय होता, तो समतेचा विजय होता, तो ज्ञानाचा आणि भक्तीचा विजय होता. पण संत ज्ञानेश्वर महाराजांचं कार्य इथेच थांबणार नव्हतं. आता त्यांच्या आयुष्यात सुरू होणार होता असा एक अध्याय, ज्यामुळे मराठी भाषेला मिळणार होता तिचा सर्वात महान आध्यात्मिक ग्रंथ. निवृत्तीनाथांच्या आज्ञेने संत ज्ञानेश्वर महाराज नेवासे येथे जाणार होते आणि तेथे जन्म घेणार होती भावार्थ दीपिका, म्हणजेच आपल्या सर्वांच्या हृदयातील ज्ञानेश्वरी. ही महान घटना कशी घडली? केवळ 16 वर्षाच्या संताने भगवद्गीतेचा अमृतरस मराठीत कसा उतरवला आणि सच्चिदानंद बाबांनी तो प्रत्येक शब्द कसा जतन केला? चला तर मग सुरू करूया. एपिसोड 15 भाग 9. रामकृष्ण हरी. वारकरी बांधवांनो, पैठणच्या धर्मसभेत सत्याचा विजय झाला होता, अहंकाराचा पराभव झाला होता. परंतु संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म केवळ चमत्कार घडवण्यासाठी झाला नव्हता. त्यांचा जन्म झाला होता ज्ञान सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी. कारण त्या काळात भगवद्गीता होती, वेद होते, उपनिषदे होती, पण ती सर्व संस्कृत भाषेत होती. सामान्य शेतकरी, गुराखी, कष्टकरी, महिला त्यांना त्या ग्रंथांचा अर्थ समजत नव्हता. ज्ञान काही मोजक्या लोकांपुरतं मर्यादित राहिलं होतं आणि ते बदलण्यासाठी परमेश्वराने ज्ञानेश्वर माऊलींना पाठवलं होतं. पैठणमध्ये अनेक दिवस राहिल्यानंतर निवृत्तीनाथांनी आपल्या भावंडांना सांगितलं, आपलं कार्य इथं संपलेलं नाही बरं का. ज्ञानदेव नम्रतेने विचारतात, दादा आता पुढे काय? निवृत्तीनाथ शांतपणे म्हणाले, आता आपण नेवासेला जाऊया. 4ही भावंड पुन्हा प्रवासाला निघाली. गोदावरीच्या काठी चालत, विठ्ठलाचं नाम घेत, लोकांना प्रेमाचा संदेश देत ते नेवासेकडे निघाले. नेवासे प्रवरा नदीच्या पवित्र काठी वसलेलं एक सुंदर गाव. सकाळचा सूर्य, नदीवर पडलेली सोनेरी किरणं, मंदिरातील घंटानाद, पक्ष्यांचा मधुर किलबिलाट, संपूर्ण वातावरण भक्तीने भारलेलं. गावकऱ्यांना समजलं संत ज्ञानेश्वर महाराज आले आहेत. क्षणात गावभर बातमी पसरली. लोक दर्शनासाठी येऊ लागले. कोणी फुलं घेऊन आलं, कोणी दूध, कोणी फळं. पण ज्ञानेश्वर महाराज प्रत्येकाला एकच सांगत, आम्हाला काही नको, विठ्ठलाचं नाम घ्या. नेवासेमधील प्राचीनी मोहिनीराज मंदिरात 4ही भावंडांनी मुक्काम केला. मंदिरात अत्यंत शांत वातावरण होतं. एका विशाल दगडी खांबाजवळ ज्ञानेश्वर महाराज बसत असत. आजही वारकरी परंपरेनुसार हा पैसाचा खांब म्हणून ओळखला जातो. लोक दूरहून येत, त्यांच्या मुखातून ज्ञान ऐकत, अनेक विद्वानही येत, प्रश्न विचारित आणि ज्ञानदेव प्रत्येक प्रश्नाचं उत्तर इतक्या सोप्या भाषेत देत की सामान्य माणसालाही कठीण तत्त्वज्ञान सहज समजत असे. एक दिवस निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना आपल्या जवळ बोलावलं. ते म्हणाले, ज्ञाना, भगवद्गीता प्रत्येक माणसापर्यंत पोचली पाहिजे. संस्कृत सर्वांना समजत नाही, तू तिचा अर्थ मराठी भाषेत सांग. ज्ञानेश्वर महाराज काही क्षण शांत राहिले. ते म्हणाले, दादा, मी अजून लहान आहे, इतक्या महान ग्रंथावर भाष्य करण्याची माझी पात्रता आहे का?
निवृत्तीनाथ प्रेमाने हसले. हे तुझं कार्य नाही, हे तुझ्यामार्फत परमेश्वराचं कार्य आहे. हे शब्द ऐकताच ज्ञानेश्वर महाराजांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी गुरूंच्या चरणी साष्टांग दंडवत घातला. त्या काळात नेवासेमध्ये एक विद्वान आणि अत्यंत भक्तिमान पुरुष राहत होते, सच्चिदानंद बाबा. त्यांना सुंदर हस्ताक्षर लाभलं होतं. निवृत्तीनाथांनी त्यांना विनंती केली, ज्ञानदेव जे सांगतील ते शब्दशः लिहून ठेवा. सच्चिदानंद बाबा भावूक झाले. ते म्हणाले, हे माझं भाग्य आहे. त्यांनी लेखणी, भोजपत्र आणि शाईची तयारी केली. त्यांना कल्पनाही नव्हती की ते इतिहासातील सर्वात महान ग्रंथांपैकी एक लिहिणार आहेत. मोहिनीराज मंदिरात असंख्य लोक जमले. विद्वान, शेतकरी, महिला, लहान मुलं, वारकरी सर्वजण शांत बसले होते. ज्ञानेश्वर महाराजांनी प्रथम श्री गणेशाचं स्मरण केलं, मग गुरु निवृत्तीनाथांना वंदन केलं आणि नंतर भगवान श्रीकृष्ण व भगवद्गीतेला नमस्कार केला. संपूर्ण मंदिरात शांतता पसरली. ज्ञानेश्वर महाराज हळूहळू बोलू लागले. ओम नमो जी आज्ञा वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेदात्मरूपा. सच्चिदानंद बाबांची लेखणी चालू झाली. त्या पहिल्या ओवीसोबत मराठी भाषेच्या इतिहासात एक नवयुग सुरू झालं. ज्ञानदेव पुढे म्हणाले, ही माझी रचना नाही, हे सर्व माझ्या गुरूंची कृपा आहे, मी फक्त माध्यम आहे. त्या दिवशी नेवासेच्या भूमीवर मराठी भाषेला तिचा सर्वात मोठा आध्यात्मिक खजिना मिळण्याची सुरुवात झाली, जो आज 750 वर्षानंतरही प्रत्येक वारकऱ्याच्या ओठांवर, प्रत्येक घरात आणि प्रत्येक भक्ताच्या हृदयात जिवंत आहे. वारकरी बांधवांनो, ज्ञानेश्वरीची सुरुवात झाली आहे, पण ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेतील गहन तत्त्वज्ञान इतक्या सोप्या मराठीत कसं उलगडलं? कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग सामान्य माणसाला त्यांनी कसे समजावले? आणि ज्ञानेश्वरी लिहिताना नेवासेमध्ये कोणकोणत्या दिव्य घटना घडल्या, हे सर्व आपण पाहणार आहोत एपिसोड 15 भाग 10 मध्ये. विठ्ठल भक्तांनो, आज आपण एका अशाच ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झालो, ज्या क्षणी मराठी भाषेला तिचा सर्वात अमूल्य आध्यात्मिक ठेवा मिळण्याची सुरुवात झाली. संत ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, कधीच काही लिहिलं नाही. त्यांनी लिहिलं ते समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी, वारकऱ्यांसाठी, आई बहिणींसाठी आणि त्या प्रत्येक सामान्य माणसासाठी ज्याला संस्कृत समजत नव्हती, पण भगवंताला समजून घ्यायची प्रामाणिक इच्छा होती. म्हणूनच आज 700हून अधिक वर्षानंतरही ज्ञानेश्वरी प्रत्येक वारकऱ्यांच्या घरात पूजली जाते आणि प्रत्येक भक्ताच्या हृदयात जिवंत आहे. जर तुम्हालाही वाटत असेल की आपल्या संतांचा हा अमूल्य वारसा अधिकाधिक लोकांपर्यंत पोचला पाहिजे, तर आजच या व्हिडिओला लाईक करा, विठ्ठल वाइब्स चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांसह महाराष्ट्रातील सर्व संतांच्या संपूर्ण जीवनकथा, वारकरी परंपरेचा इतिहास आणि भक्तिमय प्रवास तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचेल. हा व्हिडिओ आपल्या कुटुंबियासोबत, मित्रांसोबत आणि विशेषतः तरुण पिढीसोबत नक्की शेअर करा. आपल्या संतांचा इतिहास आणि त्यांचे विचार जितके जास्त लोकांपर्यंत पोहोचतील, तितकी भक्ती, समता आणि ज्ञानाची परंपरा अधिक रूढ होईल. आणि आजच्या भागासाठी कमेंटमध्ये एक वाक्य नक्की लिहा, जय ज्ञानेश्वर माऊली. तुमची प्रत्येक कमेंट, प्रत्येक लाईक आणि प्रत्येक शेअर आम्हाला अधिक अभ्यासपूर्ण, अधिक सुंदर आणि अधिक प्रेरणादायी संतचरित्रे तुमच्यापर्यंत घेऊन येण्याची प्रेरणा देतं. पुढील भाग नक्की पहा, कारण आता ज्ञानेश्वर माऊली भगवद्गीतेतील प्रत्येक अध्याय इतक्या सोप्या आणि रसाळ मराठीत उलगडणार आहेत की सामान्य माणसालाही अध्यात्माचा खरा अर्थ सहज समजू लागेल. तोपर्यंत रामकृष्ण हरी.